माऊली पेरनेम संघाला. सलामीची जोडी मैदानावर दाखल होते. पेरनेम संघाकडनं स्ट्राईक यांच्या दिशेने फलंदाज नवसो. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि चेंडूचा योग्य तो संपर्क होताना दिसला नाही. परिणामी चेंडूची सांगता निर्धाव प्रकारानं गणली गेली. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावर समाप्त होतोय, परंतु पहिल्या चेंडूवर संघाचं खातं या ठिकाणी खोललं जात नाहीये. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय गोलंदाज. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू मिड विकेटच्या दिशेनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरला. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलं. चेंडूची सांगता पुन्हा एकदा आमच्या स्कोरिंग काउंटिंग मध्ये निर्धाव प्रकारानं गणली गेली. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतरही संघाचं सांघिक धावसंख्येचा धावफलक हा 0 धावा. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उडालेला झेल, यष्टीरक्षकांना कोणतीही चूक होत नाहीये. या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र नवसो नावाचा फलंदाज 3 चेंडूंचा सामना करतोय, परंतु वैयक्तिक आणि संघाचं खातं या ठिकाणी खोलू शकत नाहीये. नवीन फलंदाज नवसोयाची जागा घेण्यासाठी नरेश नावाचा हा मैदानावर दाखल होतोय. गौरेश याला साथ देण्यासाठी. मैदानावर 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. अ- अचूक टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज विठ्ठल याची या मैदानावर पाहायला मिळते. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज विठ्ठल नावाचा हा सज्ज होतोय. यावेळी मात्र अप्रतिम फटका चेंडूचा प्रवास चाललाय. ऑफसाईडच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची कोणतीही शंका या ठिकाणी उद्भवत नाहीये. एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 भर पडते. आता मात्र संघाचं खातं खोललं जातंय. नरेश आपलं वैयक्तिक खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय आणि पहिल्या षटकातील 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धावा ही धावफलकावर. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटला जातोय क्षेत्ररक्षकांना. गौरेश याला या ठिकाणी पहिल्या षटकातील 5व्या चेंडूवर एक मोठं जीवदान या ठिकाणी मिळतंय. 5 चेंडूंचा खेळ मैदानावर आतापर्यंत समाप्त होतोय. संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 2 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय देवी माऊली पेरनेम संघ. विपक्ष संघ समोर या ठिकाणी हसापूर वॉरियर संघ. या दोन संघादरम्यान आज ही पहिली ग्रंथिका या 4थ्या दिवसातील रंगली जाते. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू, पंचांची दिशा बदलली जाते. पंच आमच्याकडचे चेंडू स्वेअर असल्याचं घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा 1 भर पडली आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 3 धावा या धावफलकावर. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाहीये. निश्चितपणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा लॉंग ऑफच्या वरून, परंतु प्रयत्न थोडासा फसला गेला. यष्टीरक्षक क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. एक झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी दुसरा गडी बाद होतोय तो या ठिकाणी फेरनेम संघाचा सांघिक 3 या धावसंख्येवर.
पहिल्या षटकाची मैदानावर सांगता होते विठ्ठल याचं अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात या ठिकाणी 2 गडी महत्त्वाचे बाद करतोय. फक्त सांघिक 3 धावा या ठिकाणी संघाच्या जमा होत आहेत. पेरनेम संघाच्या आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा या धावफलकावर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून महत्त्वपूर्ण दुसरं षटक घेऊन गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाज सागर आज सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज गौरेश. नॉन स्ट्राईक दिशेने त्याला साथ देण्यासाठी विनोद नावाचा फलंदाज हा सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका यावेळी पाहायला मिळतोय. फलंदाज गौरेश याच्या बॅटमधनं चेंडूचा प्रवास चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा पार 6 धावांसाठी. फलंदाज गौरेश याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जातंय. गोलंदाज सागर याच्या गोलंदाजीवर संघाची सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर आता मात्र धावसंख्या पोहोचते ती 9 धावा या धावफलकावर. अप्रतिम फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची परती या ठिकाणी गोलंदाजाच्या हाती करतोय, तोपर्यंत एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळवली गेली आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांकडून. आता मात्र संघाची सांघिक धावसंख्या दुहेरी आकड्यात म्हणजेच 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज सागर याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जातोय निर्धाव, चेंडूवर धाव काही मिळत नाहीये. आता मात्र दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा मैदानावर समाप्त झाला आणि संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली 11 या धावसंख्येवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत स्पर्धेदरम्यान या स्पर्धेचे सर्व सन्मान श्री मच्छिंद्र उर्फ बाबू शिरगावकर यांचं आपल्या शुभ आगमन होताना दिसतंय. आपलं शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती आसन असावं. धन्यवाद. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली 13 या धावसंख्येवर. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव, चेंडूवर धाव काही मिळत नाहीये. महत्वपूर्ण दुसरं षटक मैदानावर चालू असताना आतापर्यंत मला वाटतं दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली 13 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय तो पेरनेम क्रिकेट संघ. पुन्हा एकदा तशाच प्रकारे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज विनोद याचा. परिणामी पुन्हा एकदा चेंडूची सांगता निर्धाव प्रकारानं गणली गेली. बघता बघता या ठिकाणी 2 षटकांचा खेळ मैदानावर समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला तर प्रतिषटक 6.5ची सरासरी राखत संघाची सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
दोन षटकांचा विचार केला गेला तर संघाची सांघिक धावसंख्या 13 धावा, दोन गड्यांच्या मोबदल्यात. वैयक्तिक पहिलं संघाकडून महत्वपूर्ण तिसरं षटक घेऊन गोलंदाजीत बदल केला जातोय. गोलंदाज गोविंद नावाचा हा मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज गौरेश. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने साथ देतोय विनोद नावाचा फलंदाज. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा योग्य संपर्क होता नाही. या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. निश्चितपणे ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत आता मात्र पुन्हा एकदा 2 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली ती 15 धावा या धावफलकावर. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावर समाप्त होतोय आणि धावसंख्या होती 15 धावा. अप्रतिम फटका ऑफसाईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज गौरेश याच्या बॅटमधनं एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, निश्चितपणे धोक्याची घंटा वाजली होती या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी पाहायला गेला तर दोन्ही फलंदाज हे स्वतःच्या क्रीजमध्ये सुरक्षित राहत आहेत. परिणामी एक धाव ही संघाच्या खाती जमा होते. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 16 धावा या धावफलकावर. तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि संघाची सांघिक धावसंख्या 16 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची कोणतीही शंका यावेळी मात्र दोन्ही फलंदाज घेत नाहीयेत. परिणामी एका धावेने संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा या धावफलकावर. प्रथम फलंदाजी करतोय देवी माऊली प्रेमियम संघ. विपक्ष समोर संघ आहे तो या ठिकाणी हसापूर वॉरियर्स. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं हसापूर संघानं. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. झेल सुटला जातोय क्षेत्ररक्षकांना आणि झेलाचं रूपांतर यावेळी मात्र सीमा पार 6 धावा. पुन्हा एकदा शफल होऊन लेग साइडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज गौरेश याचा. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात. एकेरी धाव असल्याचा संघाच्या सांघिक धावसंख्येत आता पुन्हा एकदा 1 ने भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या वधारली जाते ती 24 धावा या धावफलकावर. महत्वपूर्ण तिसरं षटक हे मैदानावर चालू असताना संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर या ठिकाणी 24 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलंय. चेंडूची सांगता पुन्हा एकदा निर्धाव प्रकाराने गणली जाते. बघता बघता या ठिकाणी मैदानावर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा विचार केला गेला तर संघाच्या सांघिक धावसंख्येत
धावसंख्या पोहोचली ती 24 धावा ही धावफलकावर. अप्रतिम गोलंदाजी त्याचबरोबर अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी मैदानावर गौरेश याची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपल्या खेळीत 2 उत्तुंग षटकार मारतोय तो गौरेश नावाचा फलंदाज. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या चा विचार केला गेला तर 24 धावा या धावफलकावर. गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजीसाठी चौथ्या षटकाच्या सुरुवातीला गौरेश नावाचा गोलंदाज हा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज या ठिकाणी गौरेश. त्याला गोलंदाजीचा सामना करेल गौरेश. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी केली. तशाच प्रकारची गोलंदाजी निश्चितपणे गौरेश नावाच्या गोलंदाजाने केली तर मोठ्या धावसंख्येचा बचाव निश्चितपणे प्रथम क्षेत्ररक्षण करताना हसापूर वॉरियर्स संघ करू शकतो. यावेळी बॅटची एच निश्चितपणे लागते. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतो आणि या ठिकाणी गौरेश याची 2 षटकारांच्या मदतीने नटलेली खेळी ही या ठिकाणी समाप्त केली जाते. डीजे डीजे गौरेश याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज एक पेडणे तालुक्यातील मोठं नाव गौरेश नागवेकर आज सज्ज होतोय. निश्चितपणे आपल्या गोलंदाजीवर अनेक मैदानं गाजवली तोच गौरेश आता मात्र फलंदाजीसाठी मैदानावर जातोय विनोद याला साथ देण्यासाठी. निश्चितपणे संघ थोडासा अडचणीत आहे. या अडचणीत या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या काळात मात करून अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक या मैदानावर घडवावं लागेल गौरेश नावाच्या फलंदाजांना. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीत बदल. पुन्हा एकदा गौरेश हा सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. आल्या आल्याच गौरेश याच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. निश्चितपणे अप्रतिम झेल टिपला जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं आणि पहिल्या चेंडूवर गौरेश नागवेकर हा फलंदाज माघारी परतला जातोय. ची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रसाद हा मैदानावर जातोय विनोद याला साथ देण्यासाठी. संघाची सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 4 गड्यांच्या मोबदल्यात संघाची सांघिक धावसंख्या 24 धावा. 2 चेंडूत 2 गडी बाद करतोय. हॅट्रिकची सुवर्ण संधी ही गौरेशसाठी उपलब्ध होते. फुलटॉस प्रकारचा स्लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू परंतु ब्लॉक होल प्रकारचा चेंडू खेळून काढतोय फलंदाज या ठिकाणी प्रसाद. वैयक्तिक 1 धाव पहिल्याच चेंडूवर आपल्या खाती मिळवतोय आणि संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडून संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती आता मात्र 25 या धावसंख्येवर. संघाची सांघिक धावसंख्या 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय देवी माऊली प्रेम संघ. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज गौरेश सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू निश्चितपणे जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय 1 धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु अपयशी ठरला जातोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज प्रसाद हा माघारी परतला जातोय. डीजे
न्यू बॅटर लक्ष्मण हा मैदानावर जातोय विनोद याला साथ देण्यासाठी. संघाची धावसंख्या बराच वेळ स्थिरावते. 26 या धावसंख्येवर 5 महत्वाचे फलंदाज हे माघारी परतल्यानंतर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गौरेश हा सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फलंदाज विनोद याचा होता, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजीचा विचार केला गेला तर हसापूर वॉरियर संघाच्या बाजूनं आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने हे अचूक टप्प्याची गोलंदाजी केलीच. म्हणूनच 5 गडी हे महत्वपूर्ण माघारी परतले पेरनेम संघाचे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल गौरेश नावाचा गोलंदाज. रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र निश्चितपणे पंचांकडे अपील केलं जातंय. पंच फलंदाज बाद असल्याचं घोषित करतायत. विनोदियाची खेळी यावेळी मात्र समाप्त होते. अजून एक गडी बाद होतोय या ठिकाणी देवी माऊली पेरनेम संघाचा सांघिक 26 या धावसंख्येवर. डीजे नवीन फलंदाज रवनाथ हा मैदानावर जातो या ठिकाणी लक्ष्मण याला साथ देण्यासाठी. मैदानावर 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 26 धावा ही धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज संगम हा सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आलेल्या फलंदाजांचा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळवली गेली, परंतु यशस्वीरित्या ती पूर्णही केली गेली. संघाच्या सांघिक धावसंख्येत आता मात्र बऱ्याच वेळानंतर 2 ने भर पडली गेली. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित होते, ती 28 धावा या धावफलकावर. मैदानावर 5वं षटक चालू असताना 5व्या षटकातील आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि संघाची सांघिक धावसंख्या 28 धावा या धावफलकावर. पुन्हा एकदा चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. निश्चितपणे जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय उर्फ मुन्ना याला या ठिकाणी स्पर्धेदरम्यान अखिल परब यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा येत आहेत. यावेळी मात्र चेंडू जातोय फाईनलेगच्या दिशेनं. षटफाईनलेगच्या क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 30 या धावसंख्येवर. 5व्या षटकातील मैदानावर खेळ चालू असताना आतापर्यंत असापूर वॉरियर्स संघाचा विचार केला गेला तर प्रत्येक गोलंदाजाने या मैदानावर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आहे. फुलटॉस प्रकारचा चेंडू, चेंडूचा प्रवास चाललाय या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सीमारेषेलगत. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज 2 धावा या पूर्ण करतायत. 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित झाली ती 32 धावा या धावफलकावर. महत्वपूर्ण 5व्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि संघाची सांघिक धावसंख्या
32 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र निश्चितपणे बॅटची एच घेतोय, परंतु जे गोलंदाजांना संधी होती आणि या संधीचं निश्चितपणे सोनं करतोय गोलंदाज. धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी पाठवण्यात यश प्राप्त होतंय गोलंदाज आणि सांघिक धावसंख्या मात्र पुन्हा एकदा स्थिरावली जाते ती 32 या धावसंख्येवर. महत्वपूर्ण या ठिकाणी 5वं षटक चालू असताना 5व्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झाला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावफलकावर. डीजे या इनिंग मधील अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाजचा संगम हा सज्ज होतोय. पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज अभिषेक स्ट्राईकवर सज्ज असेल. संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 32 धावा आतापर्यंत धावफलकावर लावतोय. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी देवी माऊली पेरनेम संघ. पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी अभिषेक सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जातोय चेंडू. पंचांची दिशा आमच्याकडे बदलली गेली. पंच चेंडू स्क्वेअर असल्याचं घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्या संघाच्या खाती जमा झाली आणि संघाची सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडून संघाची सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 33 धावा या धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवर गोलंदाज संगम याचं पाहायला मिळालं. एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज माघारी परतला गेला धावचीच्या स्वरूपात आणि बघता बघता या ठिकाणी मैदानावर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 33 धावा या धावफलकावर आतापर्यंत मारतोय तो प्रथम फलंदाजी करताना देवी माऊली पेरनेम संघ. म्हणजेच काय तर निश्चितपणे नाणेफेकीचा कॉल सकाळच्या सत्रात झाला होता तो हसापूर वॉरियर्स संघाच्या बाजूनं आणि निश्चितपणे नाणेफेक जिंकून प्रथम या मैदानावर घेतला तो क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आपल्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीवर 5 षटकांचा खेळ मैदानावर समाप्त झाला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणारा श्री देवी माऊली पेरनेम संघ या संघाचा विचार केला गेला तर 33 या धावसंख्येवर आतापर्यंत रोखतोय तो हसापूर वॉरियर संघ. येणारा काळ असेल मैदानावर 30 चेंडूंचा आणि या 30 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यक असतील त्या 34 धावा. येणाऱ्या 30 चेंडूत 34 धावांचा यशस्वी पाठलाग या ठिकाणी हसापूर वॉरियर संघ करतोय की या येणाऱ्या 30 चेंडूत अचूक टप्प्याची गोलंदाजी करून या 34 धावांपासून वंचित ठेवतोय हसापूर वॉरियर संघाला. हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक समालोचकातील मोठं नाव प्रदीपजी देऊलकर सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि मी काही क्षणासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद कैलास शेटकर.
विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे सामर्थ्य नाशवंत नाही. नमस्कार, मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातली पहिली लढत देवी माऊली पेडणे विपक्ष हंसापूर ऑरियस या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी केली देवी माऊली पेरनेम क्रिकेट संघ. 33 धावा धावफलकावर 34 धावांची आवश्यकता असेल. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 म्युन्सिपालिटी लेवल अँड पंचायत लेवल ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. नगद राशी 2 लाख रुपये विजेता संघाला आणि उपविजेता संघाला रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक. स्पर्धेचे जनक अर्थात ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे, सन्मान श्री मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शटेगावकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. सामन्याला सुरुवात होताना दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होताना दिसतोय आणि पहिलं प्रारंभीचं षटक हाताळलं जातंय. गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय गौरीश नागवेकर अर्थात पेडणे एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं. यावेळी पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. चेंडू शरीरवेधी आपल्याला पाहायला मिळाला अर्थात निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. ती पहिलं षटक गौरीश नागवेकर गोवा राज्यातील गोमंतक भूमीतील एक अव्वल दर्जाचा अर्थात गोलंदाजीमधील शिरोमणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही तो गौरीश नागवेकर गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी केली होती धावफलकावर 33 धावा, एक कमी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतंय. दुसऱ्या इनिंग मध्ये 34 धावांचा पाठलाग करावा लागेल तो हंसापूर ऑरियस क्रिकेट संघाला आणि बिनीची जोडी पाहायला मिळतंय विठ्ठल गावस आणि त्याच्या साथीला. नेक्स्ट मॅच असेल सामना क्रमांक दुसरा आजच्या दिवसातील ध्रुव पारसे विपक्ष जायंट फायटर्स आगरवाडा. विठ्ठल गावस उजव्या शैलीचा फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. गौरीश गोलंदाजीच्या आक्रमणावर पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र रक्षात्मक फटका पाहायला मिळतोय. थोडासा बॅकफुट वरती जातोय. एकेरी धाव ही विठ्ठल गावससाठी पूर्ण होताना दिसतंय अर्थात एकेरी धावसंख्येने विठ्ठल गावस आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 2 धावा. 34 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय हंसापूर ऑरियस क्रिकेट संघाकडनं. पहिलं षटक वेगवान गोलंदाज अर्थात द्रुतगती मारा करण्याचा प्रयत्न असेल मानस असेल गौरीश नागवेकर गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय आणि कित्येक मोठ्या स्पर्धांचा अनुभव असलेला हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आपल्याला फटका पाहायला मिळतोय मात्र शॉर्ट फाईन लेग वरती सुंदर झेल म्हणावं लागेल. पहिला गडी बाद होताना दिसतोय हंसापूर ऑरियस क्रिकेट संघाचा अर्थात प्रेजरला माघारी परतावं लागतंय त्या अवघ्या 1 या धावसंख्येवरती. डीजे वरती गौरीश यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय हंसापूर ऑरियस क्रिकेट संघासाठी. पहिला आघाडीचा विनीचा फलंदाज हा सोस्तात माघारी परततोय अर्थात कमी धावसंख्या म्हटलं तर सोपं म्हटलं तर अवघड असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतंय. शिस्तशीर पद्धतीने फलंदाजी केली तर विजय सहज सोपा होईल मात्र फलंदाजांनी जर उतावीळपणाने फलंदाजी केली तर पराभव होण्याचीही दाट शक्यता असेल ती या सामन्यामध्ये. गौरीश नागवेकर पहिली सफलता मिळवून देतोय आपल्या संघाला. देवी माऊली पेरनेम क्रिकेट संघासाठी ही पहिली सफलता पहिला ब्रेक थ्रू. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय तो डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावा. यस डीजे
एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. नाममात्र 6 धावा एका घड्याच्या मोबदल्यात डावकर शैलीचा फलंदाज गौरेश यावी ऑन स्ट्राईक एंडवरती. राईट आर्म राऊंड विकेट यावी स्विच हिट करतोय. चेंडू सरळ निघून जाताना दिसतोय. एकेरी धाव ही वेगाने पूर्ण होताना दिसतंय. अर्थात नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडला जातोय. तोपर्यंत दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. नाममात्र 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 34 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं. प्रथम फलंदाजी केली होती देवी माहुली पेडनेम क्रिकेट संघाने 5 षटकांमध्ये 33 धावा धावफलकावर आणि 34 धावांचं उत्तर देताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 बाद 8 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत गुणलेखक श्री धीरज पालेकर पाहायला मिळत आहेत आणि स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण ग्रामीण ट्रेनिस क्रिकेट वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. www.tenniscricket.in ची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. अलीकडेच 18 लाख सबस्क्रायबर हा माइलस्टोन पार केला. नक्कीच कौतुक करावं लागेल संतोष नाणेकर आणि श्री गौरव सावंत यांचं. षटक क्रमांक 2 यावी चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू जातोय गलीच्या दिशेने. एकेरी धाव ही पूर्ण होताना दिसते. उजव्या शैलीचा फलंदाज विठ्ठल गावससाठी ही एकेरी धाव जोडली जाते. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकला. नाममात्र 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2 हाताळलं जात आहे. कुणाल हा गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने असेल. डावकर शैलीचा फलंदाज गौरेश ज्याने एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडलं होतं. कुणाल पंचच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट हा मारा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट वरती. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. अर्थात एकेरी धाव ही फलंदाज गौरेशच्या खाती जोडली जाते. तर एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात प्रवेश करते. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डाव्या उजव्या हाताची जोडी म्हणावी लागेल. बिनीचा आघाडीचा फलंदाज विठ्ठल गावस हा स्ट्राईक एंडवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या यष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक नव्हता. चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने आणि चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी मिळते. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 बाद 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळत आहे. देवी माऊली पेरनेम क्रिकेट संघाकडनं कुणाल आणि कुणालला कमाल करावी लागेल. आपल्या गोलंदाजीवरती धावफलक मोठा नाही आहे. बचाव करावा लागेल. यावेळी गौरेश डावकर शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडला. खोलवर टप्प्याचा चेंडू झेलबादचं अपील पाहायला मिळत आहे. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी असं पंच अपील फेटाळून लावताना दिसत आहेत. चेंडू निर्धाव गणला जातोय कुणालच्या गोलंदाजीवरती. खोलवर टप्प्याचा चेंडूचा अंदाज नव्हता. फलंदाज गौरेशला पूर्णपणे चेंडू चकवा देताना दिसतोय. गौरेश वैयक्तिक 7 धावांवरती फलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेट यावेळी शपल होतोय. चेंडू भिरकावून दिला जातोय डीप फाईन लेग वरती. अर्थात एकेरी धाव ही वेगाने पूर्ण केली गेली. दुहेरी धावांकडे प्रयत्न होता मात्र नकार देतोय स्ट्राईक एंडवरचा फलंदाज. बिनीचा आघाडीचा फलंदाज विठ्ठल गावस वैयक्तिक 3 धावांवरती खेळतोय. तर गौरेश वैयक्तिक आपल्याला 8 धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय. भागीदारी रचण्याचा प्रयत्न असेल. यावेळी पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी वेगवान चेंडू म्हणावं लागेल. द्रुतगती मारा नियंत्रित मारा. षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. षटक क्रमांक 2 समाप्त होताना दिसत आहे. अवघ्या 4 धावा खर्च करतोय कुणाल. सफलता मिळत नाही मात्र एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल ती देवी माऊली पेडनेम क्रिकेट संघाकडनं. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि सांघिक धावसंख्या ही धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावरती. उर्वरित 3 षटक 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विजयाचं समीकरण मैदानावरती पाहायला मिळत आहे. येणारे 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 22 धावा.
18 चेंडू 22 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहे. हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी केली होती. देवी माऊली पेरनेम क्रिकेट संघाने 33 धावा धावफलकावर 34 धावांचा पाठलाग केला जातोय हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं. आतापर्यंत 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 12 धावा 6च्या धावगतीने धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक प्रसाद नाईक यावेळी सज्ज होताना दिसतोय. प्रसाद नागवेकर खोलवर टप्प्याचा चेंडूचा अंदाज नव्हता. फलंदाजाला सरळ चेंडू वेगाने निघून जातोय. चेंडू यावेळी फलंदाजाला चकवा देतोय. समीकरण बदललं जात आहे. 17 चेंडू 22 धावांची आवश्यकता. डावखुरा शैलीचा फलंदाज गौरेश यावेळी स्ट्राईक एंडवरती. यावेळी सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय तो डीप फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा पाहायला मिळत आहेत हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला. धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यात प्रसाद नागवेकर यावेळी पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट हा मारा पाहायला मिळतोय. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवला जाईल दुहेरी धावांकडे प्रयत्न पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांचा दुहेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला. 1 बाद 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळत आहे. देवी माऊली पेरनेम क्रिकेट संघाकडनं प्रसाद नागवेकर गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. ध्रुव पारसे विपक्ष जायंट फायटर्स आगरवाडा. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. यावेळी संपर्क अचूक नव्हता. चेंडू येतोय जमिनीला घरंगट. डीप स्क्वेअर लेगवरचा क्षेत्ररक्षक जातोय. वेगाने चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात पाठलाग 34 धावांचा पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 प्रसाद नागवेकर गोलंदाजीच्या आक्रमणावर आतापर्यंत 1 सफलता देवी माऊली पेरनेम क्रिकेट संघाला मिळवून देतोय गौरेश नागवेकर. मात्र उर्वरित गोलंदाजांना ती कामगिरी करावी लागेल. अचूक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. अन्यथा ही भागीदारी जमली जोडी जमली तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करायला सज्ज असेल. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू टोलवला जातोय. चेंडू जमिनीला घरंगत जातोय. लॉंग ऑन बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने 1 बाद 20 धाव करते. हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघ 34 धावांचा पाठलाग करतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावर विठ्ठल गावस आणि त्याच्या साथीला गौरेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. पंचच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी फटका खेळ टोलवायचा होता. चेंडू येतोय डीप मिड विकेट वरती. डीप मिड विकेट वर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाने चेंडूची फेकी परती करताना दिसतोय. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धाव गौरेशच्या खाती जोडली जाते तर सांघिक धाव फलक 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 3 षटकं 18 चेंडूचा खेळ समाप्त. पाठलाग पाहायला मिळतोय 34 धावांचा. आता मात्र समीकरण येत आहे 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 विजयाचं समीकरण पाहायला मिळत आहे. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल दुसऱ्या इनिंग मधील आणि 12 चेंडूंवरती 13 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. लक्ष्मण यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. खूप महत्वपूर्ण षटक असेल. या षटकांमध्ये कंजूशी भरणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. मात्र या षटकामध्ये
जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न राहिला तर विजयाचं समीकरण हे सहज सोपं होईल. राईट आर्म राऊंड विकेट यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पायांवरती आदळताना दिसतोय. दरम्यान लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. एकेरी धाव ही मिळते. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 1 बाद 22 धावा धाव फलकावरती. आता मात्र विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला. यावेळी फटका निघतोय डीप मिड विकेट वरती. मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बदलली धावफलकावर 28 बाद. पुन्हा एकदा जोरकस फटका टोलवायचा होता. संपर्क अचूक होत नाही. झेल टिपण्याची नामी संधी. आघाडीचा विनीचा फलंदाज यावेळी माघारी परतताना दिसतोय. विठ्ठल गावस्करची ही नटलेली बहारदार खेळी अकर्षाने समाप्त होताना दिसत आहे आणि सफलता मिळवून देतोय लक्ष्मण देवी माऊली पेरनेम क्रिकेट संघाला. डीजे नील मलिक उर्फ बाबा. संयम त्याचबरोबर आक्रमकता. शेवटचा पुकार असेल अंतिम पुकार. दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी या. ध्रुव पारसे विपक्ष जायंट फायटर्स आगरवाडा. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. आपल्याला अंतिम पुकार. लक्ष्मण राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे. एकेरी धाव संख्येने सांघिक धाव फलक पुढे सरकला. 2 गडींच्या मोबदल्यात 29 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 14 पाहायला मिळत आहे लक्ष्मण गोलंदाजीच्या आक्रमणावर आणि यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती असेल नवीन फलंदाज गौरेश असेल डावखरा शैलीचा फलंदाज. यावेळी लोअर फुलटा चेंडू एक सावध पवित्रा घेतला जातोय. एकेरी धाव या दरम्यान पूर्ण होताना दिसत आहे. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 2 गडींच्या मोबदल्यात 30 धावा धाव फलकावरती. आता मात्र अवघ्या 4 धावांची आवश्यकता असेल हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट लक्ष्मण. यावेळी मात्र चेंडू फटका निघतोय डीप मिड विकेट वरती. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. गौरेश नागवेकर जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल एकेरी धाव घेण्याची संधी मिळताना दिसत आहे. अर्थात दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. या चेंडूवरती षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 गडींच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण पाहायला मिळत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंवरती 3 धावांची आवश्यकता असेल. देवी माऊली पेरनेम क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज असेल जो 6 चेंडूंवरती 3 धावांचा बचाव करेल. हा सामना समाप्त होण्या अगोदर दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तिमराज हा गोलंदाज या इनिंगची सांगता करणारे षटक. यावेळी मात्र चेंडूला स्टिअर केलं जात आहे. चेंडू जातोय फ्लाइंग स्लिप मध्ये. एकेरी धाव घेतली जात आहे. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 2 गडींच्या मोबदल्यात 32 धावा धाव फलकावरती. आता मात्र विजयाचं समीकरण असेल येणारे 5 चेंडू बनवायचे आहेत 2 धावा.
5 चेंडू 2 धावा सामना आपण पाहतोय. देवी माऊली पेरनेम विपक्ष हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी केली. देवी माऊली पेरनेम क्रिकेट संघाने 33 धावा आणि 34 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. गौरेश डावकर शैलीचा फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडला. लेफ्ट अप ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू स्टेअर केला जातोय. चेंडू येतोय डीप स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये. कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. ज्या दुहेरी धावसंख्येने संघ विजयी ठरतोय हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघ, तर पराभवाचा धक्का पाहायला मिळतोय तो देवी माऊली पेरनेम क्रिकेट संघाला.